हॅलो गाईज, माझ्या या हॅप्पी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उन्हाळ्यातील एक पारंपरिक आंबट गोड आणि पौष्टिक कैरीची डाळ रेसिपी। यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेली चणा डाळ 1 वाटी, अर्धी वाटी किसलेली कैरी, 2 हिरव्या मिरच्या, आलं अर्धा इंच तुकडा, गूळ आणि साखर 2 ते 3 चमचे, कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ चवीनुसार, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता। कैरीच्या डाळीची कृती पाहूया। चणा डाळ स्वच्छ धुवून 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवा। भिजल्यावर त्यातील सर्व पाणी निथळून घ्या। मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली चणा डाळ, हिरवी मिरची आणि आलं घालून जाडसर वाटून घ्या। आता या वाटलेल्या डाळीमध्ये किसलेली कैरी, गूळ, थोडी साखर, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व नीट मिक्स करा। एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाकून फोडणी तयार करा। ही फोडणी मिश्रणावर ओता। माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच मस्त चविष्ट आणि भन्नाट रेसिपी सोबत।